DCC नवापूर संघाची भल्या भल्यानं वाटते भीती, आमच्या DCC नवापूर संघाची भल्या भल्यानं वाटते भीती, आमच्या DCC नवापूर संघाची भल्या भल्यानं वाटते भीती, आमच्या चला तर एक विशेष अतिथींचा विशेष सन्मान या व्यासपीठावरती केला जाणार आहे. गणेश प्लायवूडचे ओनर ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेला भरघोस सहकार्य लाभले, योगदान लाभले, अशा गणेश सरांचा यथोचित सन्मान केला जाणार आहे. मी विनंती करेल ड्रीम वर्ल्ड रिसॉर्टचे ओनर आदरणीय नरेश मेहर यांना की आपण हा सन्मान करण्यासाठी समोर या. आपल्या शुभ हस्ते गणेश सरांचा सन्मान केला. गणेश सर आपल्याला विनंती आपण यायचं आहे. आपण आपला अमूल्य वेळ काढून या ठिकाणी उपस्थित राहिलात त्याबद्दल आपला यथोचित सन्मान नवापूर ग्रामस्थांच्या वतीनं, नवापूर ग्रामस्थ प्रीमियर लीगच्या वतीनं, डोकरादेव क्रिकेट क्लबच्या वतीनं केला जातोय. आपलं खूप खूप आभार आपण केलेल्या सहकार्याबद्दल, आपण दिलेल्या उपस्थितीबद्दल. धन्यवाद सर, आपलं पुन्हा एकदा मनापासून आभार. पुन्हा एकदा सगळ्यांना विनंती करेल, सगळ्यांना आवाहन करेल की ज्यांना कुणाला फर्निचरची बेस्ट क्वालिटी घ्यावी असेल तर प्लीज गणेश प्लायवूडकडे संपर्क साधा. तुम्हाला बेस्ट रेटमध्ये या सर्व बाबी ज्या काही तुमच्या गरजेच्या असतील त्या प्रोव्हाइड केल्या जातील. मॅचला सुरुवात झाली. मायक्रोफोनवरती हलकासा बदल आवाज ऐकायला मिळेल कौस्तुभ मेहर यांचा. चला एका चेंडूचा आतापर्यंत मैदानाच्या आतमध्ये खेळ झाला. एक धावपलकावरती आहेत. दोन विनर संघादरम्यान मॅच आहे जिथे टॉस जिंकला होता यश वैती यांनी सांगितलं होतं की आम्ही प्रथम फिल्डिंग करू आणि बॅटिंगसाठी आमंत्रित केलंय जीवदाने माऊली फुलपाडा या संघाला. अमित राणे हलक्यात सन्मान दिला, वेगाने येतोय. ओ हो हो हो, रनिंग बिटवीन द विकेट सुद्धा तितक्याच वेगाने होती, त्यामुळे एक धावपलकावरती येते. पहिल्या दोन चेंडूमध्ये 2 धावा धावपलकावर. ग्रुप ई मध्ये आपण आहोत, ज्या ग्रुप ई मधून 2 विनर संघादरम्यान मॅच जे मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. अमित समोर, ऋतिक पागे बाबू हलक्यात ओ ओ ओ इकडे काय घडलंय? हा ना मध्ये अक्षय अकी आले पुढे, तोपर्यंत चेंडू डायरेक्टली फेकी करत असताना रनआउटच्या रूपानं बाद व्हावं लागलंय. पहिल्या विकेटचं पतन गॉन. पहा कशा प्रकारे बाद झाले होते. पुढे हलक्या हातानं खेळपट्टीवर सन्मान दिला चेंडूला आणि अकी पुढे आले आणि पाठीमागे जाता जाता भरपूर उशीर झाला. तोपर्यंत अमित राणेने आपलं काम केलं आणि मैदान सोडावं लागलं होतं. नवीन बॅटर मैदानाच्या दिशेने दाखल होत आहेत. विपुल 4 मध्ये 3 धावा धावपलकावरती आहेत. पहिलं षटक मार्गस्थ आहे. अमित राणे बॉलिंग ट्रॅकवर पुन्हा एकदा सज्ज होत आहेत. स्ट्राईक एंडला विपुल, नव्याने आलेला फलंदाज. ओ वेगवान चेंडू, वेगवान, आणि त्या वेगवान चेंडूला खेळत असताना लेग बायच्या रूपाने धावसंख्या धावपलकावरती ते इतक्या वेगाने हाताळला होता. शेवटचा अंतिम चेंडू घेऊन पहिल्या षटकामध्ये खूप चांगली सुरुवात आतापर्यंत अमित राणेकडून झाले. 1 विकेट आले, 4 धावा धावपलकावरती आहेत. हलक्यात पुन्हा त्या चेंडूला दिलाय सन्मान आणि 1 धाव पूर्ण होते. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. 5 धावा धावपलकावरती प्रथम बॅटिंग करत असताना जीवदाने माऊली फुलपाडाचा संघ. एक धून ऐकूया आणि लगेचच बोलूया मैदानाच्या दिशेने. थँक्यू. अजित सुर्वे आले बॉलिंग ट्रॅकवर. वन ऑफ द ग्रेट लेजंड क्रिकेटर म्हणून या खेळाडूची ओळख आहे आणि खूप चांगलं क्रिकेट आपण यांना खेळताना नेहमीच पाहतो. असे बॉलिंग ट्रॅकवर सज्ज होतात. पहिल्याच चेंडू हलक्यात टॅप केलं होतं चेंडूला ऋतिक पागी बाबू यांनी. पहिल्या मॅचमध्ये खूप चांगली बॅटिंग केली होती. 26चा पाठलागला 22 धावा
ऋतिक पागी बाबूच्या बॅटमधून आल्या होत्या आणि तो ठरला होता मॅन ऑफ द मॅचचा मानकरी. आता या मॅचमध्ये ती कहाणी वेगळी होती, आता इकडे कहाणी वेगळी आहे. दोन विनर संघादरम्यान मॅच आहे, ज्यांनी पहिल्या मॅचमध्ये जिंकून समोरासमोर आल्यात. हलक्या हातानं ऑन साईडला पुन्हा एकदा चेंडूला सिंगलसाठी पाठवले. पहा निर्मल टीमचं ताकद काय आहे. निर्मल टीमची ताकद आहे, त्यांच्यामध्ये बरेचसे खेळाडू ऑलराऊंडरची भूमिका निभावत आहेत. पॉन्टिंगला पाहता आपण, यशला पाहता, चारुदत्त पाटीलला सुद्धा आपण पाहता, अमित राणेला पाहता, आता बॉलिंग ट्रॅकवर आहेत अजित सुर्वे यांना पाहता. सिंगल पुन्हा एकदा येते. जीवताने माऊली फुलपाडाकडे ट्रम्प कार्ड ओपनर आहे, तर बेस्ट ऑलराऊंडर असे ऋतिक पागी बाबू. खूप चांगल्या पद्धतीने आतापर्यंत क्रिकेट त्याने मागील कित्येक वर्ष झाले खेळलंय मैदानाच्या आतमध्ये. हलक्या हातानं पुन्हा एकदा चेंडूला कट केले होतं आणि कट करत असताना सिंगल येते. 10 धाबा धावपलकावरती आहेत. 5 चेंडूचा आतापर्यंत मैदानाच्या आतमध्ये खेळ झालाय. खूप चांगली बॉलिंग, अजूनही अतिरिक्त धाव आलेली नाहीये. त्यामधून मोठा फटका सुद्धा आलेला. ओ आउट फील्डने चेंडूला उचललं आणि चेंडू गेला बाउंड्री लाईनच्या बाहेर. विपुलच्या बॅटमधून येतोय चौकार. 4 धाबा. त्या अगोदर पॉवर प्ले फटका एक्झिक्यूट केला होता खूप चांगल्या पद्धतीने, परंतु त्या आउटफील्डने शेवटच्या अंतिम क्षणाला चेंडूला उचलला आणि वन बाउन्सने बाउंड्री लाईनच्या बाहेर गेला. विपुलच्या बॅटमधून चौकार येतोय, ज्या चौकाराची गरज जीवदाने माऊली फुलपाडा या संघाला होती. 2 षटकांचा खेळल्यानंतर 14 धाबा धावपलकावरती पाहिले आपण. पॉवर प्ले त्या सर्कलमध्ये 2 खेळाडूंना उभं केलंय. यश वैती स्वतः कर्णधार बॉलिंग ट्रॅकवर झाल्यात रेडी. स्ट्राईक एंडला ऋतिक पागी बाबू. पहिला बॉल, पहिलाच बॉल बॅकफुटवर गेले. ओ फलंदाज ऋतिक पागी बाद. मोठा विकेटचं पतन. गॉन. थँक्यू. खूप चांगल्या पद्धतीने फटका एक्झिक्यूट केला होता, परंतु मैदानाचे जे आखणी आहे, जे मैदान ते खूप लहान असल्या कारणानं चेंडू डायरेक्टली बाउंड्री लाईनच्या बाहेर वेगाने जातात. त्यामुळे तोच फटका एक्झिक्यूट करत असताना मैदान सोडावं लागलं होतं. नवीन बॅटर विजय साबन मैदानाच्या दिशेने दाखल झाले आहेत. पॉवर प्ले सुरू आहे. पॉवर जनरेट कोणाला करायचं आता. पहिल्या 2 चेंडूमध्ये 1 विकेट आणून दिला यशने. यश समोर विपुल. 15 धाबा धावपलकावरती आहेत. 3रं षटक मार्गस्थ आहे. नेक्स्ट बॉल. हलक्या हातानं चेंडूला सन्मान दिला. पुन्हा एकदा चेंडू सिंगल साठी जातोय. 16 धाबा धावपलकावरती आहेत. 2.3 चेंडूचा आतापर्यंत खेळ झालाय. 15/2. आता जीवदाने माऊली फुलपाडा प्रथम बॅटिंग करत असताना पॉवर प्ले, पॉवर जनरेट. ओ पॉवर जनरेट पुन्हा केले यशने. विजय सावंतला सुद्धा मैदान सोडावं लागलंय. अजून एका विकेटचं बटन. गॉन. थँक्यू. वेदान यांच्या या ठिकाणी आगमन. वेदान वेलकम. खूप उशिराने आल्यात, परंतु आल्या ती सर्वात जमेची बाजू ठरणार आहे. ओ लेग स्टंपच्या बाहेर निघणारा चेंडू. शुभम नवीन बॅटर मैदानाच्या दिशेने दाखल झाल्यात. 17 धावा धावपलकावरती. 4 चेंडूचा आतापर्यंत मैदानाच्या आतमध्ये खेळ झालाय. नेक्स्ट बॉल. यश वैतीने पॉवर जनरेट केलंय या पॉवर प्लेला. आता या पॉवर जनरेट करत असताना थोड्याशा अडचणी वाढल्यात जीवदाने माऊली फुलपाडा या संघाच्या. 18/3 या आतापर्यंत धावपलक आहे जीवदाने माऊली फुलपाडा या संघाचा. परंतु काय जबरदस्त बॉलिंग आहे या पॉवर प्लेच्या षटकामध्ये. फक्त आल्यात 4 धाबा.
2 महत्वाचे गडी बाद झाल्यात. आता शेवटचा आणि अंतिम चेंडू घेऊन स्ट्राईक एंडला विपुल. हलक्या हातानं पुन्हा एकदा चेंडूला सिंगल साठी पाठवल्या नखेरकर. 3 षटकांचा खेळ संपला. 19 वर 3. प्रथम बॅटिंग करत असताना जीवदाने मौली फुलपाडा. एक धून ऐकूया आणि लगेचच बोलूया मैदानाच्या दिशेने. कोरियरा केलात मना पागल केलात कोरियरा केलात नादान मना येरा केलात तुझे नादान कोरियरा केलात मना पागल केलात कोरियरा केलात केला मध्ये तू पटलाची लेख सफेद त्याची सारी आहे रंगामणी सफेद त्याची सारी आहे. शेवटचा आणि अंतिम षटक मार्गस्थ आहे. सर्वेश येतोय शेवटच्या आणि अंतिम षटकामध्ये. स्ट्राईक एंडला विपुल. खूप मोठी जबाबदारी विपुलवर आहे. आता या शेवटच्या आणि अंतिम षटकामध्ये पहिलाच बॉल टॅप केलं गेलंय. पाठीमागे चेंडूला अडवलंय. येतोय डॉट बॉल. धाव पलकावरती 19. इकडून किमान एखादा मोठा फटक्याकडे जावं लागणार आहे. मागील मॅच मध्ये आपण त्या 26 धावा पाहिल्या होत्या. निर्मल संघाला ऑनसाइडच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा चेंडू सिंगल साठी जातोय. 20 धावा धावपलकावरती आहेत. 2 चेंडूचा आतापर्यंत खेळ झालाय. 4 चेंडूचा खेळणं बाकी आहे. आता 4 मध्ये किमान एक चौकार शोधतोय. एक मोठा फटका. सर्वेस समोर शिवबम. ओ पॅड आणि बॉलचं कनेक्शन नाहीये. येतोय डॉट बॉल. काय जबरदस्त बॉलिंग अटॅक आहे. निर्मल संघाने पूर्णपणे दबावामध्ये आणून ठेवलं जीवदाने माऊली फुलपाडा या संघाला. आणि त्या दबावामधून येत असताना काय जबरदस्त फटका. पॉवरफुल स्ट्रोक. कार्पेटच्या सहाय्याने चेंडू सीमारेचा पार. चौकार. 4 धावा. दिल के रंगों संग मेरे ओ दिल पे चलाई छुरिया ओ दिल पे चलाई छुरिया तुझको चौकाराची गरज होती आणि ट्रेडमार्क स्ट्रोक. परफेक्ट बॅटचा वापर केला आणि गॅप मधून त्या चेंडूला पाठवून दिलंय. धावपलक 24 रन 24 धाबा. ऑन साइडला खेळत असताना पुन्हा यावेळी मात्र चेंडू सिंगल साठी जातोय. 25 धाबा धावपलकावरती आहेत. आता येणाऱ्या चेंडूवर त्या अगोदर चर्चा करतायत 2 खेळाडू. सर्वेशने खूप चांगल्या पद्धतीने आतापर्यंत षटक हाताळलं होतं, परंतु एका चौकाराने ते धावपलक वाढलंय आणि शेवटचं आणि अंतिम चेंडू घेऊन विपुल समोर सज्ज झाल्यात. 25 धाबा. हलक्या हातानं चेंडूला सन्मान दिला आणि अखेरकार पहिल्या इनिंगचा खेळ संपला, जिकडे 26 धाबा धावपलकावरती 27चं टार्गेट सेट केलं जीवदाने माऊली फुलपाडा या संघाने निर्मल सम्राट NCC या संघासमोर. त्या अगोदर आपण टॉसकडे सुद्धा बोलणार आहोत. त्यासाठी दोन्ही कॅप्टन ऋतू 11 डोंगरपाडा आणि SSP एकनिष्ठ बोलिन्स दोन्ही कॅप्टन या. आपण टॉस करणार आहोत. SSP एकनिष्ठ बोलिन्स समोर ऋतू 11 डोंगरपाडा. एकनिष्ठ SSP बोलिंगचे कॅप्टन आमच्या सोबत दाखल झाल्यात. आता ऋतू डोंगरपाडा आपण सुद्धा या टॉस्का बॉक्स मध्ये मंथन रिसॉर्टचे ऑनर अरुण तांडेल साहेब यांच्या शुभस्थ नेक्स्ट मॅचचा टॉस होणार आहे. त्यासाठी आपण सुद्धा टॉस्का बॉक्स मध्ये येऊन दाखल व्हायचं आहे.
टॉस केला जाणार आहे. एका बाजूला हे ऋतू 11 डोंगरपाडा, समोर SSP एकनिष्ठ बॉलिंग्स मंथन रिसॉर्टचे ऑनर अरुण तांबले साहेब यांच्या शिवबसते. टॉस जिंकला काय निर्णय? फिल्डिंग. यस, खूप साऱ्या शुभेच्छा तुला सुद्धा. तर अहवाल असा आहे की टॉस जिंकलाय SSP एकनिष्ठ बॉलिंग्स या संघाने आणि प्रथम बॅटिंगसाठी आमंत्रित केलंय ऋतू 11 डोंगरपाडा या संघाला. त्या अगोदर मॅच कडे बोलूया. चालू असलेल्या मॅच हो 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 पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉलवर झाले चौकाराने. यश वैतीच्या बॅट मधून येतो चेंडू सीमारेषा पार, चौकार. आवलती पब्लिक बोले तो तकलीफ अमूल माचो पहन के पाटला काय 27चा आणि पहिल्याच बॉल आणि पहिल्याच बॉलवर चौकाराने झाले सुरुवात. आता थोडासा बदल केलाय, वारंवार करावा लागणार आहे. नेक्स्ट बॉल हलक्या हाताने चेंडूला सन्मान दिलाय आणि सिंगल येते. 27चा पाठलाग आहे. आता या 27च्या पाठलागला इतकी चांगली सुरुवात झाली. समोर थोड्याशा अडचणी वाढल्यात. आता अडचणीमधून तुम्हाला त्या डॉट बॉलकडे त्या विकेटकडे जावं लागणार आहे. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली. हलक्या हाताने विकेटवर सन्मान दिलाय आणि पुन्हा एकदा चेंडू सिंगल साठी येतो. 4 मध्ये 3 मध्ये 6. यश आणि मुबशीर ही जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. हलक्या हाताने पुन्हा एकदा चेंडूला सन्मान दिलाय. पुन्हा एकदा चेंडू सिंगल साठी निघून जातोय. 4 चेंडूचा आतापर्यंत मैदानाच्या आतमध्ये खेळ झालाय. 7 धावा धावपळ करतात ऋतिक पागी बाबू, ज्याच्या हातामध्ये चेंडू सोपविला गेलाय. हलक्या हाताने पुन्हा एकदा चेंडूला सिंगल साठी पाठवलंय. पहा, सुरुवात चांगली होती, त्या कारणानं प्रत्येक चेंडूवर सिंगल येते, दबाव नाहीये. इकडून दबाव समोर जीवदानी माऊली फुलपाडा या संघावर आहे आणि तो दबाव येत असताना ते धावा थांबवण्याचा प्रयत्न कोण करेल आणि कधी त्या विकेटला आणून देईल. त्या अगोदर पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. 9 धावा धावपळकावर 27चा पाठलाग. एक धून ऐकूया. धून नकोय, नादी लागले त्यांचे 12 वाजले, नादी लागले. सन्माननीय विक्रांत पाटील अर्थातच बाला आपला देखील या स्पर्धेच्या वतीनं सहर्ष स्वागत. सीझन 1 आणि सीझन 1 मध्ये खऱ्या अर्थानं प्रचंड मोठी मेहनत विक्रांत पाटील यांची होती. या यंदाच्या सीझनमध्ये बिझी शेड्यूल असण्या कारणाने त्यांना तितकासा वेळ देता आला नाही, परंतु डोकरादेव क्रिकेट क्लब आयोजित नवापूर ग्रामस्थ आणि ह्या स्पर्धेच्या वतीनं आपलं हृदयाच्या अंतःकरणापासून सहर्ष स्वागत. विक्रांत पाटील, मला आपण यायचे, आमचे जवळचे सर्वांचे मित्र आहेत आणि आयोजक आहेत ते. विक्रांत, प्लीज रिक्वेस्ट, आपण मान्यवर मंचावर येऊन आसन असवायचं. थँक्यू मृदुल. त्या अगोदर फिल्डिंग पहा, काय जबरदस्त एफर्ट आउटफील्डने त्या चेंडूला उचलत आणि त्यानंतर मयाचं ते एफर्ट. समोर पुन्हा डॉट. या अगोदर सिंगल आली होती, आता डॉट येते. पहा ऍक्शन रिप्ले मध्ये कशा प्रकारे त्या आउटफील्डने उचलल्यानंतर ते मयाने एफर्ट लावलं होतं. अतिशय सुंदर चित्र आपल्याला पाहायला मिळालं होतं. नक्कीच कौस्तुभजी, चांगल्यारित्या निखिल पवार होता मला वाटतं नॉडी आणि अगदी स्वतःला झोकून दिलं होतं. आखूट टप्प्याचा चेंडू यावेळेला चांगल्यारित्या विजय सावंत आहे, स्वतः कर्णधार आहे. विजयला आपण सातत्यानं यष्टिरक्षकाच्या भूमिकेमध्ये पाहतोय, परंतु आता ऑफसाईडच्या दिशेनं अनेक मान्यवर खऱ्या अर्थानं विक्रांतजी पाटील पुन्हा उल्लेख करावा असा वाटतोय. कौस्तुभजी, खऱ्या अर्थानं पाठचा हंगाम आपण पाहायला गेला असता तर विक्रांत पाटील अर्थातच बालाची प्रचंड मोठी मेहनत होती. नवापूर ग्रामस्थ प्रीमियर लीग आणि त्याचा एक मोलाचा वाटा सातत्यानं आपण त्याचा पाहिलाय. असे बाला आणि त्यांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत. गो टू कौस्तुभ सर. हलक्या हातानं पुन्हा त्या चेंडूला सन्मान दिला. वेगाने आले. ओ भरपूर उशीर. तुम्ही ज्या वेळेला वेगाने जाता त्यावेळेला उशीर सुद्धा तितकाच निघून जातोय. 2 षटकं संपल्यात. 14 धावा धावपळकावरती. एक धून ऐकूया आणि लगेचच बोलूया मैदानाच्या दिशेने. नादी लागले त्यांचे 12 वाजले, नादी लागले त्यांचे
त्यांचे 12 वाजले झाले सारेच छुमंतर सुकेश टाकी एक नंबर निलेश पाटील एक नंबर नका चौकात भिवंडी लई डेंजर सुकेश टाकी एक नंबर थँक्यू डीजे. इक्वेशन मॅच मध्ये काय येणाऱ्या 12 चेंडू 13 धाबा, परंतु जमेची बाजू काय आहे? 2 सलामीर बॅटर मैदानाच्या आतमध्ये आहेत आणि त्यामधून इतका मोठा धून, ज्या धूनचा आवाज आपल्या भेटीला आला त्याचं कारण आहे पॉवर प्ले. पॉवर जनरेट करायचं आहे. पॉवर जनरेट या अगोदर पहिल्या इनिंग मध्ये यश वैतीने केलं होतं. आता प्रणय आलाय. प्रणय समोर यश. 12-13 वाला मॅच. पहिला बॉल. ओ ओ ओ ओ पहिलाच बॉल. ओ इकडे सुद्धा काय घडलंय? फलंदाज बाद. यस डीजेला थांबवतोय तुर्तास. वसई विरार अंडरआर्म बॉक्स क्रिकेट असोसिएशनचे खजिनदार लॉसन दादा कोरिया आणि संपूर्णतः प्रशिक्षक सचिन दादा वैती आणि त्यांचा संपूर्णतः मित्रपरिवार, आपल्याला सर्वांना विनंती असेल आपण मंचावर येऊन आसन असतवायचंय. प्लीज सचिन दादा, आपण ग्रामस्थ आहेत, आपण स्वतः आयोजक आहेत, आपण त्यांना घेऊन यायचंय. सचिन वैती म्हटलं तर नेहमीच ज्याच्या चेहऱ्यावर एक कौस्तुभजी स्मित हास्य असतं, एक डॅशिंग अँड डायनॅमिक पर्सनॅलिटी, नवापूर गावाचा खऱ्या अर्थाने एक फॅन बेस मोठा आहे त्यांचा, आणि एक दानशूर असं व्यक्ती अर्थातच सचिन दादा वैती. सी कॉस्ट कॅफे आणि त्याचे सर्व अर्थातच प्रशिक्षक लॉसन दादा, विनंती असेल आपण सर्वांनी यायचं. आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा डोकरादेव क्रिकेट क्लब आयोजित नवापूर ग्रामस्थ प्रीमियर लीग सीझन 2. हा बॉल काऊन भरपूर गोष्टी घडल्यात. पहिला नो, त्यामधून रनआउट. आता इतकं मोठं दडपण होण्यासाठी तो सुद्धा रनआउट होत असताना बॉल काऊन झालाय. काय जबरदस्त पहिला चेंडू होता. नव्याने आलेला फलंदाज चारुदत्त पाटील. नेक्स्ट बॉल ऑन साइडला हलक्या हाताने चेंडूला पाठीमागे केला गेलाय. सिंगल साठी धाव किती आहेत? धावपलकावरती 16 धावांची गरज आहे. आता येणाऱ्या 10 चेंडू मध्ये 11 धावांची गरज. 27चं टार्गेट आहे. पॉवर प्ले सुरू आहे. यशची विकेट आले. आता हे विकेट घेत असताना इक्वेशन सुद्धा 10 चेंडू 11 धाब्यांचं राहिलं गेलंय. नेक्स्ट बॉल ऑन साइडला पॉवरफुल वेट अँड वॉच. परफेक्ट स्ट्रोक गॅप मधून चेंडू सीमारेषा पार. चौकार. 4 धावा. आज काय स्पेशल? पापलेटवालीचं गाणं लाव. मस्तपैकी पापलेटचे उकार बनवून देत आहे. आईला मजा आहे मग आज. तुझीच मजा. पापलेटवाली होतील का माझी नवरी, माझी मनान भरली सतवरी. पापलेटवाली होतील का माझी नवरी, माझी मनान भरली सतवरी. यस, धन्यवाद डीजे. आदरणीय सन्माननीय भाविक मेहर ड्रीम वर्ल्ड रिसॉर्ट आणि त्याचे सर्व अर्थातच भाविक मेहर त्यांच्या माध्यमातून दरवर्षी या स्पर्धेसाठी आर्थिक मदत मोठ्या प्रमाणात आपल्याला लाभते. आणि भाविकजी मेहर, आपल्याला विनंती असेल आपण मंचावर येऊन आसन असतवायचं आहे. डोकरादेव क्रिकेट क्लब आयोजित नवापूर ग्रामस्थ प्रीमियर लीग आपलं सहर्ष स्वागत करत आहे. भाविकजी मेहर, आपल्याला विनंती असेल आपण मंचावर येऊन आसन असतवा ही विनंती असेल. पहा मृदुल, त्या चौकाराने पूर्णपणे मॅचची कहाणी बदलली. जो दबाव तुम्ही पहिला बनवला होता रनआउटच्या नंतर निर्मळ संघावर, त्या चौकाराने पूर्णपणे दबाव जीवदानी माली फुलपाडा या संघावर आलाय. ऑन साइडला खेळत असताना पुन्हा एकदा चेंडू सिंगलसाठी जातोय. 5 चेंडूचा आतापर्यंत खेळ झाला. 22 धावा धावपलकावरती आहेत. आता मॅचचं इक्वेशन बघितलं तर येणाऱ्या 7 चेंडूमध्ये 5 धाब्यांची गरज आहे. 7-5 शेवटचा आणि अंतिम चेंडू. ओ बॅटची जेल सुटलाय. ओ हो हो हो, ह्यूज मिस्टेक. आणि अखेरकार 3 षटकं संपल्यात. येणाऱ्या 6-4 या इक्वेशन मध्ये मॅच होऊन थांबले. 1-2 ऐकूया आणि लगेचच बोलूया मैदानाच्या दिशेने. तू ध्यानी जरा ठेव, हो तू ध्यानी जरा ठेव. तिथा भाव तिथा देव. चलो रे तू या विदूर तू माईला.
मोठ्या स्क्रीनवर आपण पाहत होतो खऱ्या अर्थानं तो ड्रोन शूट आणि सी कॉस्ट निसर्गानं खऱ्या अर्थानं नटलेलं आणि सजलेलं असं नवापूर गाव आणि त्या नवापूर गावातील आपण पाहतोय खऱ्या अर्थानं अगदी प्रेमात पाडणारं असा सचिन वैती यांचा तो कॅफे अर्थातच सी कॉस्ट. मॅचच्या दिशेनं पुन्हा एकदा वळतो. आमच्या सोबतीनं मायक्रोफोनवर जोडले जातील कौस्तुभजी मेहर सर. पहिल्या चेंडूवर रनआउटच्या रूपाने बाद झाले होते चारुदत्त पाटील आणि मैदान सोडावं लागलं होतं. 5 शेवटचा आणि अंतिम षटक मार्गस्थ आहे. विपुलच्या हातामध्ये चेंडू सोपविला गेला. मॅच कुठे आहे? येणाऱ्या 5 चेंडू 4 धाब्यांची गरज. अटॅकिंग फिल्डिंग साठी जवळपास 4 खेळाडूंना उभं केलंय. तो अटॅक बनवलाय. आता तो अटॅक बनवत असताना पहिल्या चेंडूवर आले विकेट. विपुलच्या हातामध्ये चेंडू सोपविला गेला. नेक्स्ट बॉल. ओ फुल टॉस चेंडू. भरपूर 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 उशीर गेला. ओ हो 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 इतका वेळ गेला त्या चेंडूला पकडण्यासाठी. 2 खेळाडू होते परंतु परफेक्ट त्या 2 खेळाडूंच्या मधून चेंडू ट्रॅव्हल होत होता. आता सिंगल येते. धडकन वाढतायत, धगधग वाढतायत आणि त्या धगधग मधून पुन्हा एकदा तीच फिल्डिंग. नेक्स्ट बॉल. पाठीमागे खेळण्याचा प्रयत्न. आता काय फेकी झाले इतका वेळ का? हा सुद्धा प्रश्न थर्ड अंपायरला रेफर केलं गेलंय. पुन्हा या गोष्टी पाहणार आहोत. आज मुन्ना जयस्वाल भरपूर वेळा बिझी आहेत. काय जबरदस्त फेकीनंतर चेंडूला लावलं होतं. भरपूर उशीर गेला. भरपूर उशीर. थोडस रॉंग एंडला फेकी झाली होती. ऍक्शन रिप्ले. पाठीमागे चेंडूला अडवलं. थोडस रॉंग एंडला चुकी आणि ती चुकी होत असताना त्वरित चेंडूला लावलं विपुल यांनी. फलंदाज बाद. अजून एका विकेटचं बटन गॉन. टँगो डिसे. 3 चेंडू 3 धाब्यांची गरज. 2 महत्वाचे गडी आल्यात. मॅच कुठे होती? मॅच बनली कुठे? शेवटच्या आणि अंतिम षटकामध्ये ज्यावेळेला अटॅकिंग फिल्डिंग लावली गेली त्या अटॅकिंग फिल्डिंग मध्ये सर्व काही संपलंय. सर्व अडचणीमध्ये आल्यात. आता जो काही खेळ खेळायचाय तो मुबशीरला खेळायचा आहे, ज्याने मागील मॅच मध्ये खूप चांगली बॅटिंग केली होती. आता इकडे काय घडेल? 3 मध्ये 3 समोर खेळण्याचा प्रयत्न. तो सुद्धा अडवलाय. काय जबरदस्त मॅच आहे. 6 चेंडू 4 धाब्यांची गरज असताना आता मॅच आले 2 चेंडू 3 धावांवर. इतकी मॅच आले. काय जबरदस्त कमबॅक विपुलने केली होती बॅटिंग. आता विपुल करतोय बॉलिंग. वार झाल्यात. पलटवार करायचा आहे. आता पलटवारला प्रत्युत्तर देतील का हा सुद्धा प्रश्न आहे. 2-3 या इक्वेशन मध्ये मॅच येऊन थांबली गेले. आता जे 38 सर्कल मध्ये जे काही फिल्डिंग अटॅकिंग फिल्डिंग लावली होती ते सर्व बाउंड्री लाईन वर आल्यात. मुबशीर सलामीवर बॅटर अजूनही मैदानामध्ये आहे, ज्याने पहिल्या मॅच मध्ये खूप चांगली बॅटिंग केली होती. टाइमर ऑन आहे त्यावर सुद्धा लक्ष द्या. ज्याने पहिल्या मॅच मध्ये बॅटिंग केली होती तो मुबशीर अजूनही मैदानाच्या आतमध्ये आहे. विपुलच्या हातामध्ये चेंडू सोपविला गेलाय. 2 चेंडू 3 धावा. बिग फाईट, बिग मॅच 2 विनर संघादरम्यान. विपुल समोर मुबशीर. 2-3 बॅकफुटवर गेले. समोर केला फटका. चेंडू अडवला. संतोष. ओ हो ये क्या हुआ भाई. आता कदाचित निशांनी जर ती स्ट्राईक सोडली असती तर 2 धावा आल्या असत्या या चेंडूवर, परंतु निशांनी स्ट्राईक सोडली न कारल्यामुळे फक्त 1च धाव आले. काय जबरदस्त मॅच आहे. ऍक्शन रिप्ले मध्ये काय घडलं होतं? फटका एक्झिक्यूट केला होता. संतोषच्या हातामध्ये चेंडू. संतोषने त्वरित फेकी केली.
फेकी करत असताना प्रणयच्या हातामध्ये चेंडू आला नाही, परंतु नशिबाची साथ एकच होती की निशाने स्ट्राईक सोडली नाही, त्या कारणानं फक्त एकच धाव आले. पहा प्रेक्षक, वाढत्या प्रेक्षकांची गर्दी काल नाही पहिली परंतु आज पाहतोय. नवापूर ग्रामस्थ प्रीमियर लीग 2024. चला प्रेक्षकांना टाळ्यांचा गजर होऊन जाऊ द्या. व्हॉट अ मॅच. जर काय सामना आवडला असेल तर टाळ्यांचा प्रेक्षक होऊन जाऊ द्या. एका चेंडू मध्ये 2 धाब्यांची गरज. समोर गेल्याचा प्रयत्न, चेंडू अडवला, मॅच फिनिश. व्हॉट अ मॅच. ज्याने केला वार पहिल्या इनिंग मध्ये तोच कायम सेवला पलट वार, आणि पलट वार करत असता 6 चेंडू मध्ये 4 धावा डिपेंड. व्हॉट अ मॅग्निफिसंट बॉलिंग बाय मिस्टर विपुल. जीवदानी माऊली फुलपाडा संघ विजयी होतोय आणि पराभव छाय जात असताना निर्मल सम्राट एनसीसी. Sí, claro.